स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज शहरातील महात्मा गांधी चौक, मिशन चौक परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण तसेच आपत्कालीन सेवांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर दखल घेत प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक सागर वनखंडे यांनी मिरज वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय रणजित तिप्पे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले। निवेदनामध्ये महात्मा गांधी चौक हा मिरज शहरातील अत्यंत महत्त्वाचा, मध्यवर्ती व सर्वाधिक वर्दळीचा चौक असल्याचे नमूद करण्यात आले आहे। सांगली मिरज मार्गावरील मोठ्या प्रमाणातील वाहतूक या चौकातून होत असल्याने दिवसाच्या बहुतांश वेळेत वाहनांची मोठी गर्दी होत आहे। परिणामी चारही दिशांना लांबच लांब वाहनांच्या रांगा लागत असून नागरिकांचा मौल्यवान वेळ वाया जात आहे। वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना दररोज मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। याशिवाय महात्मा गांधी चौक परिसरात अनेक नामांकित रुग्णालये, दवाखाने व आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध असल्यामुळे या मार्गावरून रुग्णवाहिकांची सतत ये-जा सुरू असते। वाहतूक कोंडीमुळे अनेकदा रुग्णवाहिकांना मार्ग काढणे कठीण होत असून त्यामुळे गंभीर रुग्णांच्या उपचारामध्ये विलंब होण्याची शक्यता निर्माण होत आहे। त्यामुळे हा प्रश्न केवळ वाहतुकीपुरता मर्यादित नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी आणि सार्वजनिक हिताशी संबंधित असल्याचे नगरसेवक सागर वनखंडे यांनी निवेदनात नमूद केले आहे। आज आम्ही आपले वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक माननीय टिप्पे साहेब यांना भेटून एक मिरज शहरातील आपला अत्यंत गंभीर असा एक विषय निदर्शनास आणून दिलेला आहे की आपला महात्मा गांधी चौक म्हणजे आपला जो मिशन चौक आहे, या ठिकाणी जी वाहतुकीची कोंडी रोज होत आहे, या संदर्भात आम्ही साहेबांना आज भेटून निवेदन दिलंय। कारण की त्या ठिकाणी बरेच रुग्णालय आहेत, छोटे मोठे व्यावसायिक आहेत, हजारो नागरिक त्या रस्त्याने ये जा करत आहेत। या साईडला पंढरपूर रोड असेल, मिरज शहरातून, मिरज पूर्व भागातून, ग्रामीण भागातून येणारे लोक असतील, सांगली मिरज रस्त्यावरचं ट्रॅफिक आहे, सगळा एकदम हॉटस्पॉट असणारा चौक म्हणजे तो आपला मिशन चौक आहे। आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या एवढी गंभीर झालेली आहे की आपल्या मिरज शहरातून कुठेही सांगलीला विश्रामबाग चौकात जायचं म्हणलं तर 15 मिनिटात माणूस पोहोचत होता, तो आता अर्धा तास त्याला फक्त मिशन चौकामध्ये थांबण्यासाठी वेळ चाललाय। एवढं त्या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। अगदी त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेचे रुग्णालय पण त्या भागामध्ये आहेत, अँब्युलन्स त्या ठिकाणून ये जा करत असतात, त्या अँब्युलन्स सुद्धा या ट्रॅफिक मध्ये अडकलेले असतात। अगदी इमर्जन्सीचे पेशंट त्या अँब्युलन्स मध्ये असताना सुद्धा त्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय। यासाठी काहीतरी तोडगा काढण्यात यावा, यासाठी आम्ही मिरज शहराचे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत आम्ही आज पत्र दिलंय की त्या ठिकाणी नामनिर्देशक बोर्ड असले पाहिजेत। काही लोकांना त्यामध्ये जागृती झाली पाहिजे की पर्यायी रस्ते कुपवाडकडे जाणारे असतील, सांगलीकडे जाणारे असतील किंवा इतर भागामध्ये जाणारे, त्यासाठी आम्ही ते फलक लावण्याचं साहेबांना विनंती केली आहे। तसंच एक त्या ठिकाणी कायमस्वरूपी व्यक्ती आपला प्रशासनाचा कायमस्वरूपी असावा, त्यासाठी सुद्धा आणि ती यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत असावी, यासाठी सुद्धा आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेत। व त्या ठिकाणची जी सिग्नलची व्यवस्था आहे, त्याचं जे टायमिंग मध्ये काहीतरी सुधारणा करण्यात यावी, जे आता चुकतंय, ज्याच्यामुळे ट्रॅफिक तिथे जास्त होतंय, त्याच्यामध्ये काहीतरी सुधार व्हावा, यासाठी आम्ही टिप्पे साहेबांकडे आता पाठपुरावा केलाय, तसं निवेदन त्यांच्याकडे दिलंय। आणि अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून साहेबांनी आम्हाला सांगितलंय की मी त्यावरती चांगला मार्ग काढतो। त्या ठिकाणच्या अडचणी सुद्धा त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिल्या, पण त्यांनी आम्हाला असं सांगितलंय की येत्या काही दिवसामध्ये त्याबाबतचे आम्ही संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून त्या ठिकाणची समस्या सोडण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू, अशी सकारात्मक प्रतिक्रिया आपल्याला टिप्पे साहेबांनी दिलेल्या आहे। त्याबद्दल मी त्यांचं सुद्धा आभार मानतो आणि लवकरच ही समस्या सुटेल अशी मी आशा व्यक्त करतो।